नमस्कार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भात आज माहिती मी आपल्यासमोर देणार आहे. थोडा माझा गळा बसल्यामुळे थोडासा आवाजात फरक असला तरी माहितीमध्ये काही फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा. तर ही गॅस योजना 3 गॅस जे मोफत भरून देणार आहे शासन. अगोदर त्यांच्याकडे गॅस सिलेंडर आहेच आहे, कारण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 साली जी सुरू झाली होती त्यानंतर महिलांना ती गॅस जोडणी करून दिलेली होती. पण काय झालं होतं त्या योजनेचं तुम्हाला सांगतो की परत भरून घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नाही असं लक्षात आलं आणि त्याच्यामुळं ते गॅस सिलेंडर तसेच घरात पडून होते. मग त्याच्यावर खूप टीका पण झाली. आता त्या टीकेबद्दल मी इथं काही बोलणार नाही. मग ही गोष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लक्षात घेऊन आता त्या योजनेला पुनर्जीवित करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, महिलांसाठी गॅस सिलेंडर देणं हे आवश्यक गोष्ट आहे, कारण ग्रामीण भागातली परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. शहरी भागातल्याही झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांची परिस्थिती बिकट आहे. कारण ग्रामीण भागामध्ये कसं असते, चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आणि चुलीवर स्वयंपाक करण्यासाठीचं जे इंधन लागते, जे लाकडं लागतं, ते महिलांना माळामध्ये जाऊन वन भटकून ते लाकडं गोळा करून आणावे लागतात. जशी चिमणी एक अन्नचा कण गोळा करून आणते, तसे ही महिला लाकडं गोळा करून आणतात उन्हात पावसामध्ये. आणि मित्रांनो, माळामध्ये जेव्हा ते लाकडं गोळा करायला जातात तेव्हा हिंस्त्र पशु या घटकांचा पण त्रास होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या परिस्थितीवर ते मात करत त्या ठिकाणी महिलांना जे काही ओझं असते, आता एक महिला जर समजा गेली लाकडं गोळा करायला, तर त्याचे भारा लाकडाचा एकत्र केला जातो. तो भारा उचलून उचलून देण्यासाठी कोणीतरी असायला पाहिजे. तिथं पण बऱ्याचदा मिळत नाही. त्या महिलांना खूप त्रास होतो. त्या महिला मग त्याला काहीतरी आधार घेतात. पुढं त्या झाडाला बाजूला झाडाचा जसा आधार असेल तर तिथं ते नेतात. मग तिथून आपण अंगावर घेण्याचे कधी कधी ते भारा पडतो. त्या भारासोबत महिला पण पडते आणि त्याच्यामुळे तिला मार लागते, रक्तबंबाळ पण होऊ शकते बऱ्याचदा महिला. अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. प्रचंड उष्णता, 45 डिग्री सेल्सिअस तापमान असते. त्या तापमानामध्ये ती महिला ते लाकडं गोळा करून आणणं, आणि हे परिस्थिती मानवाला पाहावं वाटणारी नाही आहे मित्रांनो. पाऊस आलं जेवण तर पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, तर जेवण तर बनवावं लागते ना. पावसात सुद्धा महिलांना माळाला जाऊन लाकडं आणावं लागतं. पाऊस उरून पडालेला असतो. त्या पावसात आणताना माळातून असं येत असताना चिखल होतो. मग ते चिखलात पाय घसरून महिला पडून बऱ्याचदा महिलांना खूप जखमा झालेल्या आहेत किंवा त्यांचा अपघात झालेला आहे. ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. हे झालं गोळा करून आणण्याचे त्रास. दुसरा महत्त्वाचा त्रास आहे की समजा उष्णता प्रचंड आहे, 45 डिग्री सेल्सिअस तापमान यावर्षी होतं. अशा तापमानामध्ये त्या महिलांना जेव्हा स्वयंपाक करावा लागतो, प्रचंड वरून उष्णता, त्या गॅस पुन्हा त्या चुलीची उष्णता, त्या उष्णतेमुळे त्यांना प्रचंड घाम येतो आणि त्या घामाचे लोट त्या वाहताना दिसतात. ही परिस्थिती अतिशय वेदनादायी आहे आणि ही गोष्ट कुठल्याही संवेदनशील माणसाला पाहवत नाही, अशी ती परिस्थिती लक्षात येईल तुमच्या. त्याचबरोबर पावसाळ्यात काय होतं मग तुम्हाला माहिती आहे काय? आता बऱ्याचदा घरं छोटी असतात, ती लाकडं बऱ्याचदा अंगणात बाजूला असतात, ती ओली होऊन जातात पावसानं, किंवा माळावरून आणलेली लाकडं पावसामध्ये ती ओली असतात. त्या ओल्या लाकडाला पेटवणं ही एक फार मोठी जिकिरीची गोष्ट असते. ते पेटत नाही. पुन्हा त्या महिला असं तोंड फुकत राहतात. ते धूर असं निघतो, धूर नाकातून आत जातो फुफ्फुसापर्यंत,
फुफ्फुसं खराब होऊन जातात, डोळ्यातून धूर जातो, डोळ्यातून धारा वाहतात. आणि इकडे घरातली मंडळी जर शांततेची असेल, समजून घेणार असेल, ठीक आहे. नाहीतर ते धुल्ला खेळण्यासारखे, आत्ताच दे, जेवायला तयार करून दे, आत्ताच दे, द्यायलाच पाहिजे म्हणू लागले, तिला खूप त्रास होतो. ते चूल पेटत नाही. बऱ्याचदा काही महिलांना चांगले घर नसतं तर पाणीसुद्धा वरून पडू शकतं. अशा सिच्युएशनमध्ये स्वयंपाक करणं म्हणजे फार मोठी परिश्रमाची, फार मोठी वेदनेची गोष्ट आहे. काही लोक मग तशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही जण भांडणं करतात, शिव्या घालतात महिलांना. तुला काय व्हायला ते, तू पेटणं काय, दुसऱ्या महिला पेटवतात वगैरे असंही बोलतात. आणि या सगळ्या वेदनादायी परिस्थितीवर मात करणं गरजेचं आहे. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना हे गॅस सिलेंडरची प्रधानमंत्री योजना होती, परंतु ते बाजारभावानं गॅस भरून घेणं ही अवघड गोष्ट झाल्यामुळं त्या रिकाम्या गॅस सिलेंडरचं खेळणं झालेलं होतं. मित्रहो, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की आपल्याला या अशा दुर्बल घटकातील महिलांना 3 गॅस सिलेंडर जोडणी वर्षभरामध्ये करून दिली जाणार आहे. म्हणजे 4-4 महिने ते एक गॅस 4 महिने जरी गेला तरी वर्षभरामध्ये ते योग्य होणार आहे. काय अडचण येणार नाही. 3. पण एखाद्या महिलेला असं वाटलं, ते लग्न कार्य असेल किंवा कोणतं मध्येच काही प्रोग्राम असेल घरामध्ये, तर आणि समजा एकाच वेळी 2 गॅस मला तुम्ही पुन्हा देऊ नका, आता द्या, असं चालणार नाही. तुम्हाला त्या 3 गॅस सिलेंडर त्यांच्या पद्धतीनंच घ्यावे लागतील. एका महिन्यात 2 असं मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आता यासाठी लाभार्थी कोण आहे? जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी होती, तुम्हाला मिळाली होती, गॅस सिलेंडर तुमच्या घरात आहे, ते ऑलरेडी जे तुमचा गॅस बंद पडलेला आहे आता, ते तसे लाभार्थी यासाठी लाभार्थी ठरणार आहेत. ती या लाभार्थ्याची संख्या सुमारे, असं म्हटलेलं आहे या GR मध्ये, 52.16 लक्ष लाभार्थी आहेत. त्यांना तो लाभ मिळणार आहे असल्याचं आहे. तसेच आता जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे. या योजनेला जे पात्र ठरलेले आहेत अशाही महिलांना याचा लाभ मिळणार आहे. हा लाभ देत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ही गॅस जोडणी महिलांच्या नावानं असणं गरजेचं आहे. ते कुटुंब आहे. आता ते कुटुंबाचं कसं ठरवणार आहेत? तर 1 जुलै 2024च्या अगोदर ज्याचं रेशन कार्ड आहे, 1 जुलै 2024च्या अगोदर ते तयार केलेलं रेशन कार्ड आहे, त्या रेशन कार्डावर ज्या कुटुंबातील सदस्य नोंद केलेले आहे ते कुटुंब असं ते गृहीत धरण्यात येणार आहे. आणि त्या कुटुंबामध्ये किती महिला असू दे, एकाच महिलेला त्याचा लाभ मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीला 2 बायका आहेत म्हणजे त्यांनी केलेल्या आहेत, तर त्या एकाच महिलेला ते लाभ होईल. आता ते कोणत्या महिलेला होईल, पुन्हा आधी आलेल्याला होईल का परत आलेल्याला होईल, इथं या GR मध्ये तसं काही गव्हर्नमेंटनं सांगितलं नाही. आता काही जण म्हणतात ना की सर, आता ते 2 जणी आहेत, परंतु आता ते कोणाला द्यावं, ते भांडणं होतात. आता ते तुम्हीच केलेत भांडणाची, त्याचं बीज तर तुम्हीच रुजवलेलं आहे ना. बरं, ते काही कारणही असू शकते, दुसऱ्याही कारणानं करावे लागते लग्न, ते तुम्ही केलं असेल, आता ते तुमची अडचण आहे. पण आता तर समजून घ्या तुम्ही थोडं, त्या महिलांनी समजून घेतलं पाहिजे. सबसिडी जितकी मिळते त्याने अर्ध करावं, आणि ते अर्धी सबसिडी तिला, अर्धी सबसिडी हिला, असं ते त्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते काढा. माझं सांगितलेल्यामुळं तुम्ही मार्ग काढायला हवाल, पुन्हा काहीतरी होईल, ते विनाकारण प्रॉब्लेम नको. ते तुम्ही बघा कसं करायचं. ते मी त्याच्या संदर्भामध्ये जर मला पर्सनल विचारला तर मी तुम्हाला काहीतरी त्याच्यातले क्लुप्त्या मार्ग सांगू शकेन. आता हे योजना सगळ्यासाठी सांगत असल्यामुळं ते काही इथं सांगणार नाही मी तुम्हाला.
तर मुख्यमंत्री लाडकी योजना, आता काही जण म्हणतील की मग ते आम्ही कुटुंब वेगवेगळे करून घेतात. काही जणांच्या लक्षात काय आलेलं आहे की त्या कुटुंबामध्ये 5-7 लोकांची नावं आहेत. त्याच्यामध्ये समजा काही जणांच्या चुलतीचंही नाव आहे, अजून त्या चुलतीच्या लेकराचं आहे, आणि ते एकाच कुटुंबामध्ये टाकलेलं आहे. तर आता तुम्हाला ते कुटुंबाचं त्या रेशन कार्डाचं विभक्त करायचं आहे समजा, तर आत्ता करता येणार नाही. हे विभक्त करता येईल, तुम्हाला रेशन कार्ड करता येईल, परंतु 1 जुलै 2024च्या नंतर तुम्ही जर रेशन कार्ड विभक्त केलं आणि आता आम्ही आमच्या याच्यात एकच महिला आहे म्हणून सांगू लागला, तर ते रेशन कार्ड गृहीत धरलं जाणार नाही. हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, हे सर्वसाधारणपणे आपण बघितलेलं आहे. तर किती गॅस मिळणार आहेत, किती गॅस मिळणार आहेत म्हणजे किती वेळेस ते भरून देणार आहेत आपल्या गॅसमध्ये, आपल्या सिलेंडरमध्ये गॅस किती वेळेस भरून देणार आहेत, तर ते 1 वर्षामध्ये 3 वेळा देणार आहेत. हे एक लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला अगोदर ते डायरेक्ट घरी आणून वगैरे देणार नाहीत. निवडणुकीच्या काळामध्ये जसं मटण दारू आणून दिले जाते तसं काही आणून देण्यात येणार नाही. तर त्याची किंमत तुम्हाला द्यावी लागणार आहे. किंमत आणून द्यावी लागणार आहे. आधी किंमत तुम्हाला भरावी लागणार आहे, मग त्यानंतर ते थेट तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहेत. पण ते अकाउंट महिलांचं आधार कार्डशी जोडलेलं असावं. त्याचबरोबर ते गॅस सिलेंडर त्या महिलेच्या नावानं असावं, हे लक्षात ठेवा. अजून परत सांगतो. आणि अजून एक प्रश्न असा आहे की सर, माझा लेकरू नांदेडला शिकायला आहे आणि मग तिथं पण आम्ही लेकराला साठी मी राहते कधी, बहीण कधी राहते, म्हणजे त्या मुलाची बहीण राहते कधी, आणि आम्ही तिथं पण एक गॅस घेतलेला आहे आणि गावाकडे एक गॅस आहे. मग दोन्हीकडे मिळेल का? नाही, दोन्हीकडे मिळणार नाही. एकाच ठिकाणी सबसिडी मिळेल, तुम्हाला अनुदान मिळेल. 3 सिलेंडर भरून ते एकाच ठिकाणचे देतील. हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण या GRमध्ये मी GR वाचून बोलतो. हे असं हे काही कथा नाही काल्पनिकीने सांगायला. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR असतो. GRनुसारच बोलावं लागते. आपल्या मनाचं याच्यामध्ये काही सांगता येत नाही. तर तुम्हाला मी सांगत होतो की याच्यामध्ये या GRमध्ये असं 3दा लिहिलेलं आहे की अशी दुबार होऊ नये. दोनदा एकाच व्यक्तीला मिळणार नाही याची काळजी करणारी समिती आहे. त्या समितीचं मी काही सांगत बसणार नाही तुम्हाला, त्याचा काही संबंध नाही तुम्हाला. पण एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला ते मिळणार नाही. मग काय करायचे, समिती कोणी काशे ना. समितीची माहिती पाहिजेच म्हटलं तर मग ते तुम्हाला फोन करा 9767704604 वर. आता केंद्र सरकार याच्यामध्ये 300 रुपये सबसिडीची लाभार्थ्याच्या बँक खात्यात देते आणि बाकीची 530 प्रति सिलेंडर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट देणार आहे. आता लक्षात ठेवा, या एकाचा प्रश्न आहे की सर 830 मध्ये जर गॅस सिलेंडर मिळालं नाही, समजा 830 नंतर गॅस सिलेंडर मिळालं नाही, मग जरा जास्त भाव आहे समजा त्याचा, तर ते काय, तर त्या भाव जर थोडा वाढलेला असेल, वाढवला असेल, किंवा काही जिल्ह्यानुसार थोडासा भावामध्ये फरक पडत असेल, तर गव्हर्नमेंट ते तुम्हाला त्या कंपनीनं जे रेट ठरवलेला आहे त्या कंपनीच्या रेटनुसार तुम्हाला देणार आहे, असं या GRमध्ये सांगितलेलं आहे. आता त्या कारण तुम्हाला जी दिलेली माहिती, तुम्हाला पुरवठा केलेला गॅस सिलेंडर, त्यांची ती किती जणाला गॅस सिलेंडर आम्ही पोहोचले, त्या तेल कंपन्यांना त्यांच्या वेबसाईटवरती माहिती भरायची आहे. असं हाताने लिहून एवढ्याला दिलं असं नाही, ते असं एवढं सोपं नाही ते. तर ते प्रसिद्ध करावं लागणार आहे आणि शासनाला पण ते उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. तर ते मी तुम्हाला सांगितलं, 2 गॅस सिलेंडरची गरज लागली तर ते मिळणार नाही. ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात घ्या. ही योजना चांगली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला हे फॉर्म भरावा लागेल.
त्या फॉर्ममध्ये जे आवश्यक कागदपत्र कसे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, काय काय कागदपत्र वगैरे लागतात. तर तुम्ही जर अगोदरच पात्र असणाऱ्याला काही प्रॉब्लेमच येणार नाही फारसा, आणि तुमच्याकडं त्या संदर्भात मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल. धन्यवाद.